सगळ्यामध्ये इन्व्हॉल्ड होते। ही जागा पटेल कुटुंबाची ती जवळपास 1988 साली कुठली स्टॅम्प ड्युटी न भरता बिपिन दिवाण यांनी विकत घेतली। त्यानंतर 24 वर्षांनी बिपिन दिवाण हे या सगळ्या मालकी हक्कासाठी कोर्टात गेले। त्याच वेळेला पटेल कुटुंब हायकोर्टात गेलं आणि इमारती तोडण्यासाठी आदेश घेऊन आलं। हा बिपिन दिवाण नेमका कोण आहे? हा सीताराम गुप्ता कोण आहे? हे कोणाशी संबंधित आहे? आणि हे सगळं पटेल कुटुंब कोर्टात जाणं आणि त्या ठिकाणी आदेश आणणं, त्यानंतर सुप्रीम कोर्टात, या सगळ्यांमध्ये एक मोठी कॉन्स्पिरसी ही दिसून येते। आणि हे सगळे संबंधित लोक कुणाशी? सीताराम गुप्ता तर बहुजन विकास आघाडीचा नगरसेवक, त्यामुळे हे सगळं खापर त्यानंतर निवडून आलेल्या आमदारांवरती आणि खासदारांवरती टाकणं, ह्याच्यामध्ये लोकांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासारखं आहे। आणि लोकांनाही माहिती आहे, आमच्या आमदार आणि खासदारांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले की या ठिकाणी ती घरं वाचावी, त्या ठिकाणी लोकांना जाऊन दिलासा देण्याचा प्रयत्न केला। आणि हा दिलासा देण्याचा प्रयत्न करणं किंवा ती घरं वाचवण्यासाठी काही प्रयत्न करणं, हा जर आमच्या आमदार आणि खासदारांचा दोष असेल तर तो दोष आम्ही 1000 वेळेला मान्य करू। आम्ही लोकांच्या पाठीशी उभे राहतो, त्यांची घरं तुटू नयेत यासाठी सगळा प्रयत्न आमच्या आमदार आणि खासदारांनी केला। परंतु ज्यांनी हे पाप केलं, ज्यांनी याच्यातनं पैसा लुटला, ज्यांनी या लोकांना फसवलं, ज्यांनी या लोकांना डुबवलं, तेच लोक आज चोराच्या उलटा बोंबा या पद्धतीने त्यांचं सगळं सुरू आहे। सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही एकही घर तोडू देणार नाही, आम्ही घर तोडणाऱ्यांपैकी नाही तर आम्ही घर देणाऱ्यांपैकी आहोत। त्यामुळे या ठिकाणच्या ज्या इमारती आहेत, या सगळ्या इमारतींचं क्लस्टर डेव्हलपमेंट करून या जे अनधिकृत घरं आहेत त्यांना खऱ्या अर्थाने अधिकृत निवारा देणं किंवा त्यांना त्यांचं संरक्षण करणं, ही भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे। त्यामुळे वसईच्या माजी आमदारांचं हे जे काही त्यांनी जे काही माध्यमांना जे काही दिलेली मुलाखत आहे, हे त्यांच्या समोर दिसणाऱ्या पराभवामुळे झालेल्या वैफल्यातनं आलेलं आहे, अशी भारतीय जनता पक्षाची भावना। धन्यवाद।